गौतमी पाटीलला पुणे पोलिसांकडून क्लीन चिट देण्यात आली आहे। अपघातावेळी गौतमी पाटील गाडीमध्ये नव्हती। रिक्षाला धडक दिल्याप्रकरणी गौतमी पाटीलच्या कार चालकावर मात्र गुन्हा दाखल झाला आहे। पुणे अपघात प्रकरणामध्ये गौतमी पाटीलला पोलिसांनी क्लीन चिट दिली। अपघातावेळी गौतमी पाटील गाडीत नव्हती असं पोलिसांनी स्पष्ट केलं। या अपघात प्रकरणामध्ये गौतमी पाटीलचा ड्रायव्हर संतोष उभेला पोलिसांनी अटक केली आहे। गौतमी पाटील हिची गाडी देखील जप्त करण्यात आली आहे। जी गाडी आहे व्हेकल ती गौतमी पाटीलच्या नावावरती आहे आणि ह्या घटनेसंदर्भामध्ये जो गुन्हा दाखला आहे तो ड्रायव्हर आहे। त्या ड्रायव्हरवरती पूर्ण कारवाई केली आहे। त्याचे मेडिकल पण केलेले आहे। त्याचे ब्लड सॅम्पल पण सीआरएलला पाठवलेले आहेत आणि ही सर्व जी घटना आहे साक्षीदार असतील किंवा फिर्यादी असतील ह्या सर्वांचं ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये त्याच्या सर्वांची फिर्याद आणि त्यांचे साक्षीदारचे टिप्पणी घेतलेले आहेत आणि ह्या घटनेसंदर्भामध्ये पोलिसांचा तपास पुढे चालू आहे। 30 सप्टेंबरला पुण्यातल्या वडगाव बुद्रुक परिसरात गौतमी पाटीलच्या गाडीनं एका रिक्षाला जोरदार धडक दिली होती। या अपघातामध्ये रिक्षाचालक समाजी मरगळे हे गंभीर जखमी झाले होते। त्यानंतर गौतमी पाटील हिच्यावर कारवाई करण्यासाठी विविध राजकीय संघटनांनी आंदोलन केलं होतं। रिक्षाचालकाच्या कुटुंबानं गौतमी पाटीलवर कारवाई करण्यासाठी चंद्रकांत पाटलांचीही भेट घेतली। त्यावेळी चंद्रकांत पाटलांनी डीसीपींना केलेल्या फोनमुळे वादही निर्माण झाला होता। ते गौतमी पाटीलला काय उचलायचं नाही। अरे हो, पण ती गाडी कोणाची तरी आहे की नाही? हो, पण मग आता हा जो रिक्षावाला सिरियस आहे। चला तर आदमी म्हणा की गौतमी पाटील नव्हती गाडीमध्ये, कोणीतरी ड्राईव्ह करत होता का भूत ड्राईव्ह करत होता? तो जो कोण ड्राईव्ह करत होता त्याला पकडायला लागेल ना।